उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर थेट आरोप केले आहे। ते म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना मराठी भाषेसाठी निर्णय घेतले, पण आता उलट माझ्यावर हिंदी सक्तीचा आरोप केला जातोय आणि जर मी इतकं चांगलं काम केलं तर मला गद्दार का ठरवलं जातं? हा सवाल सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवत आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मी मुख्यमंत्री असताना मराठीसाठी सक्त निर्णय घेतला, मराठीला महत्त्व मिळावं यासाठी मी प्रयत्न केले, मग आता मीच हिंदीसाठी काम केलं असा आरोप कसा काय? शिंदे गट आणि भाजप म्हणतात की उद्धव ठाकरे यांच्या काळात हिंदीला जास्त महत्त्व दिलं गेलं, पण ठाकरे म्हणतात मी मराठीसाठी लढलो, मग माझ्यावर असा आरोप करणं चुकीचं आहे। ठाकरे पुढे म्हणाले, जर मी खरंच इतकं काम केलं तर मला गद्दारी करून सत्तेतून खाली का पाडलं? मी गद्दार होतो का? की गद्दारी कोणी केली? सध्या राज्यात अनेक ठिकाणी मराठी भाषांवर चर्चा सुरू आहे। सरकारने हिंदीवर भर देतोय असं मराठी प्रेमींना वाटतं। त्यांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा मराठीचा मुद्दा उचलून धरला आहे। उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं की त्यांनी मराठीसाठी ठाम निर्णय घेतले, पण आज त्यांच्यावरच हिंदी प्रेमीचा आरोप होतोय आणि ते विचारतात, जर मी चांगलं काम केलं होतं तर मला गद्दार का ठरवलं? हा सवाल फक्त उद्धव ठाकरे यांचाच नाही तर प्रत्येक मराठी माणसाला विचारायला लावणारा आहे। तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरे बरोबर बोलत आहे का? खाली कमेंट करा आणि तुमचं मत नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।